त्यानंतर आपल्या रोटरी आहेत माननीय सुनील दुधाणे एक छोटासा विनोद आपल्या पुढे सादर करतील. नमस्कार. नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेत आहे, मजेत. कारण मोरे डॉक्टरची तर आज हुरडा पार्टी आहे. सागर संगीत एक राजा सभा भरवतो आणि त्या सभेत ऐलान करतो तेव्हा जी कोण आपल्या बायकोला घाबरत नाही किंवा बायकोचं ऐकत नाही त्यानं यायचं पुढं आणि बक्षीस घेऊन जायचं. 2 बक्षीस. जे बायकांचं ऐकतात त्यांना 1 बक्षीस आणि जे बायकांचं ऐकत नाहीत त्यांना 1 बक्षीस. बायकांचं जे ऐकतात त्यांना एक चांदीचं नाणं होतं आणि जे बायकांचं ऐकत नाहीत त्यांना 1 घोडा होता. सभेतली सगळीच जण आले चांदीचं नाणं घेऊन गेले. एकच माणूस आला मिशेवर ताव देत आपलं आणि त्यानं घोडा घेतला आणि गेला घरी. राजाला इतकं समाधान वाटलं की आपल्या राज्यात एक तरी माणूस आहे की बायकोचं नाही ऐकणारा. पण राजाचा आनंद 10 मिनिटं 15 मिनिटं काही टिकला नाही. तो माणूस पळत पळत आला आणि म्हणला, राजसाहेब मला ही घोडा नको. तो घोड्याचा कलर होता काळा. काय झालं रे? काय नाही म्हणला, मला पांढरा घोडा पाहिजे. पण पांढरा घोडा मगाशीच का घेतला? ती म्हणला काय नाही म्हणला, घरी गेलो आणि बायको म्हणले आणून आणलाय तर काळा कशाला आणलाय? मग राजसाहेब म्हणले ठेव तिथे बाजूला आणि ती चांदी नाणं उचलून घेऊन जा. इथंपर्यंत ठीक होतं. संध्याकाळी प्रधान आला रात्री 11 वाजता. राजसाहेब म्हणला तू आपल्या राज्यात एवढं सोनं नाणं असताना तुम्ही चांदीबरोबर सोनं का ठेवलं नाही बक्षीस? तुम्ही हेच का ठेवलं बक्षीस? ते म्हणला हो म्हणला, मी त्याचं कारण सांगतो म्हणला, तुझं कारण तू आधी सांग म्हणला. मी म्हणतो काय नाही म्हणला, आमच्या घरची काय बसूच घेण्यात म्हणले. काय बक्षीस असं का ठेवलं ह्या आधी विचारून या म्हणले म्हणलं. राजसाहेब म्हणला मला बी सोनं ठेवायचं होतं रे, पण राणी साहेबांनी सांगितलं हे ठेवा म्हणून ठेवलं. हे सब घोडे 12%. आज आपल्या करकम रोटरी क्लब आयोजित केलेला हुरडा पार्टीचा ती भव्य असा सागर संगीत कार्यक्रम आमचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मोरे यांच्या मळ्यात चालू आहे. आणि त्यात दुग्ध शर्करा योग म्हणजे आमच्या रोटरीचे सचिव शार्दुल शहा आणि रसिका यांचा लग्नाचा वाढदिवस आहे. फार फार तर मॅरेज अॅनिव्हर्सरी म्हणून. त्याबद्दल मी शार्दुल भाया एक उखाणा घ्यायला सांगतोय. अगोदर अभिनंदन करा. अगोदर अभिनंदन. तर त्या दोघांचं हार्दिक अभिनंदन. मॅरेज अॅनिव्हर्सरी बद्दल त्यांना बधाई. आणि उखाण्यात नाव घ्यावं असं मी त्यांना सुचवतो. वड्याबरोबर खातात पाव, वड्याबरोबर खातात पाव आणि शार्दुल भाया घेतोय आता नाव. कुठे खातात पण लय. बसून त्याला आणलं गुलबर्ग्यातून वाड्यावर बसून. घ्या 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 नाव घ्या. घरापासून पेरला लसूण शेतापर्यंत. घरापासून शेतापर्यंत पेरला लसूण हे मग जुळलं पाहिजे. लसूणवर जोर द्यायचा. जे तुम्ही खात नाही ते. घरापासून शेतापर्यंत पेरला लसूण आणि रसिकाला आणलं गुलबर्ग्यावरनं घोड्यावर बसून. वा 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 क्या बात है. गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ, शार्दूलने दिला मला प्रेमाचा हात. नमस्कार. कसे आहात? मजेत ना? हसायलाच पाहिजे. कारण आज आपली इतकी छान अशी हुरडा पार्टी झाली आहे त्याच्याबद्दल थोडं तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करतो. कारण कसं आहे, सध्याचं जीवन हे ताणतणावाचं जीवन आहे. प्रत्येक जणाला घाई झालेली आहे आणि तो प्रत्येक जण कामात वेगळा आहे. ह्यातनं हसायचं विसरलोय आपण. त्याच्यासाठी हा प्रपंच. एकदा असं स्वप्न पडलं, मग स्वप्नात आपण कुठेही जातो. तसं मी गेलो स्वर्गात. मी स्वर्गात गेलो आणि स्वर्गात बघितलं जरा वातावरण इकडचं तिकडचं. तर रावण डोक्याला हात लावून बसले. कोण? रावण. आता तू दशानन, त्याला 10 तोंड. मग मला म्हटलं अरे काय शेती इकडे कोणीकडे? काय नाही म्हणलं, असं चालू फेरफटका मारायला. तुम्ही डोक्याला हात लावून बसला. म्हणलं डोकं दुखते म्हणलं. आता डोकं दुखते म्हणलं काय राव म्हणलं, झेंडू बाम लावा की म्हणलं. राव आम्ही टीव्ही बघतोय, घरात बघतोय, आम्हाला माहिती झेंडू बाम. प्रॉब्लेम हाय कुठलं डोकं दुखतं ही कळ नाही. एका ऑफिस मध्ये एक कर्मचारी उशीर येतो. कर्मचारी उशीर आल्यावर त्याला आता बॉस बोलवून घेतो. शिपायला सांगतो त्याला बोलवलं होतो. ती येतो. अरे आज का उशीर झाला?
काय नाही साहेब, रात्री पिक्चरला गेलो होतो त्याच्यामुळं सकाळी लवकर उठणंच झालं नाही. साहेब तुला म्हणतो लगा ती हिटलर घोड्यावर झोपत होता म्हणला, आणि तुला लगा झोप झाला नाही म्हणून सांगतो म्हणला. कर्मचारी असतो हुशार, पण साहेब हिटलर नाही नेपोलियन झोपत. हा ते तिकडे म्हणलं तुमच्या लक्षात मी बॉस आहे, हा माझी चूक करते तुम्हाला इकडे म्हणले त्याला खर करायला काहीतरी चुकलंय आपलं. ते म्हणला घोड्यावर कोण झोपत म्हणला, हिटलर झोपत. कारण माझ्या पाठीमान बॉसच्या पुढे कधी उभा राहू. त्या रोटरी क्लब सरकमनं नियोजन केलं, थोडा पाटला कलाकार बोलवायचे. मग ते कलाकार इथं आले तसं इमेजिन करा, आलेत कलाकार बोलायला लागले. पहिल्यांदा दादा कोण सांग त्याच्या मायला मोरे डॉक्टरनी चांगला ओरडा केला. अहो त्यांच्या बंधुराच्या नावाला लय चांगली सर्व्हिस दिली. काय म्हणतो ओरडा गरम गरम, थोडा आठवडा पुढे गेला होता. ओरडा खावा तर मोरे डॉक्टर काय ओरडा दिला. ओरडा बरोबर चटणी होती, हिला ते बापाने गुळ आणला. गुळाची गुढी कराड साईडचा गुळ होता. आता तुमचा चंद्रपूर त्याचा गुळ नव्हता, चांगला 1 नंबर गुळ. अहो एवढं होतंय नाही तवर कंसाली जाधव म्हणले मी काय खात म्हणताना म्हणा मी काय खाल्ल्याशिवाय त्यांच्या माता भगिनी भजी घेऊन आले. अहो म्हणले मी 4-5 भजी खात. आता किती खाल्ले त्यांना आपण ना माफ काढ. अल्लाने माफ काढून इथलं बायकोला फोन झालं आपलं. नटसम्राट मध्ये वृद्धांची काय अवस्था असते ते डॉक्टर श्रीराम लागुले आणि नाना पाटील छान चित्रित केलेले आहे. एक छोटासा प्रयत्न करतो. कुणी घर देता का? घर देता का रे? घर एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून रानावनातून हिंडतय. तिथून कुणी उठवणार नाही अशी एक जागा म्हणतंय. कुणी घर देतं का रे? घर सांगतो बाबानो, तुफानाला तुफान पण नडतंय. झाडा झुडचा डोंगर दऱ्यात तुफान अर्धा आधी तुटून गेले. आपले जळके तुटके पंख पानवी घरत फुरडत उडत आहे. खरंच सांगतो बाबानो, तुफान आता अगदी थकून गेले. तुफानाला पदवी नको, महल नको, राजवाड्याचा सेट नको, थैली मधली भेट नको. हवं एक छोटस घर पंख मिटून पडण्यासाठी आणि घरी एक आराम करतो तुफानाला बघण्यासाठी. आणि हो विसरू नका बाबांनो, एक तुळशी वृंदावन हवंय सरकारांसाठी. सरकार 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 जगायचं कसं सरकार. आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज आणि त्या निमित्तानं आमच्या गोव्याच्या कवयित्री मानसी रामसंडेकर यांची एक रचना या ठिकाणी सादर करतो. सत्य अहिंसा सत्याग्रहाने महात्मा गांधीचे बलिदान. सत्य अहिंसा सत्याग्रहाने महात्मा गांधीचे बलिदान. थोर साबरमतीचे संत क्रांतिकारी बापूंची महान. क्रांतिकारी बापूंची महान. स्वदेशी सत्याग्रह स्वातंत्र्य. स्वदेशी सत्याग्रह स्वातंत्र्य जकार क्रांतिकारक महात्मा गांधी होते अहिंसा सत्य मानवता उपासक. इंग्रजाविरुद्ध दिला त्यांनी लढा स्वदेशी वस्तू वापर. इंग्रजाविरुद्ध दिला त्यांनी लढा स्वदेशी वस्तू वापर. सरकारश्रम कष्टाचे मोल असकारातून सादर असकारातून सादर. साधी राणी आणि बापूंचे शांती संयम स्वच्छता तत्व. साधी राणी आणि बापूंचे शांती संयम स्वच्छता तत्व उच्च विचारसरणीतून स्वतंत्र स्वदेशाचे महत्व. उच्च विचारसरणीतून स्वतंत्र स्वदेशाचे महत्व. बंधुत्वर महात्मा गांधींना बंधुत्वर महात्मा गांधींना कोलकात्याचा होता मूलमंत्र. राष्ट्रपिता उपाधीने ज्यांचा
गौरव छोड़ो भारत तंत्र, गौरव छोड़ो भारत तंत्र. 20 जानेवारी आहे आज राष्ट्रपिता महात्मा गांधींची पुण्यतिथीच मनात त्यांच्या केवळ लोक क्रांतिकारकांची, केवळ लोक क्रांतिकारकांची. धन्यवाद. गुलाबी आंखें जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया. संभालो मुझको ओ मेरे यारो, समझना मुश्किल हो गया. खिलने में ख्वाब करे तस्वीरें कैसे हो दीवार पे, तुझ पे फिदा मैं क्यों हुआ, आता है गुस्सा मुझे प्यार पे. मैं लुट गया मान के दिल का कहा, मैं कहीं का ना रहा, क्या करूं मैं दिलरुबा. बुरा ये जादू तेरी आँखों का, ये मेरा कातिल हो गया. गुलाबी आँखें जो तेरी देखी, शराबी ये दिल हो. मैंने सदा चाहा यही, दामन बचा लूं हसीनों से मैं. तेरी कसम ख्वाबों में भी बचता फिरा नाज़नीनों से मैं. तौबा मगर मिल गई तुझसे नजर, मिल गया दर्द जिगर, सुन जरा ओ बेखबर. जरा सा हंस के जो देखा तूने, मैं तेरा बिस्मिल हो गया. गुलाबी आंखें जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया. संभालो मुझको ओ मेरे यारो, संभलना मुश्किल हो गया. रोटरियनचं अध्यक्ष येण्यात आणि रोटरी क्लब ऑफ कडून मी आभार प्रदर्शन व्यक्त करतो. आजचा हुरडा आणि आजची हुरडा पार्टी कायम स्मरणात राहील. तर माझे जे रोटरियनर्स आणि त्यांच्या सोबतच्या ज्या त्यांच्या फॅमिली मेंबर्स आहेत, माझ्या रोटरी फॅमिली मेंबर्स, त्यांच्यासाठी एक शेर आहे. जो शेर मी 11वीला असताना वाचला होता आणि खूप छान होता. मैंने भगवान से दुआ मांगी, दुआ में अपनी मौत मांगी, भगवान ने कहा मैं तो तुझे मौत दूंगा, पर उस रोटरी दोस्त को क्या दूं जिसने दुआ में तुम्हारी लंबी उम्र में. क्या बात है, क्या बात है. तर अशा आलेल्या सर्व माझ्या रोटरीयन दोस्तांना, त्यांच्या मंडळींना, माझ्या रोटरी फॅमिलीला माझा नमस्कार. आणि हा कार्यक्रम इथं सक्सेसफुल केल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार.